काल सकाळी मी मोबाईलवर नोकरीच्या बातम्या पाहत होतो. तेवढ्यात माझ्या नजरेस एक मोठी संधी आली. मुंबई पोर्ट ऑथॉरिटी म्हणजेच मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये नवीन भरती जाहीर झाली होती. मला कळलं की यावेळी एकूण 14 पदांसाठी भरती होणार आहे. त्यात सहाय्यक संचालक, केटरिंग अधिकारी, सहाय्यक कार्यकारी अभियंता, उपसचिव, वरिष्ठ कल्याण अधिकारी आणि उपव्यवस्थापक अशी महत्त्वाची पदे आहेत. ही पदे प्रशासनात महत्त्वाची भूमिका बजावतात. सगळ्यात खास गोष्ट म्हणजे ही नोकरी मुंबईतच आहे आणि पगारही जबरदस्त आहे. काही पदांसाठी दरमहा 50,000 रुपयापासून ते थेट 1,80,000 रुपयापर्यंत वेतन मिळू शकतं. मी पुढे माहिती वाचली तर कळलं की या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 6 मार्च 2026 पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 एप्रिल 2026 आहे. म्हणजे इच्छुक उमेदवारांकडे अजून अर्ज करण्यासाठी वेळ आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शुल्काबद्दलही माहिती होती. PWBD उमेदवारांसाठी 250 रुपये प्लस GST, तर इतर सर्व उमेदवारांसाठी 750 रुपये प्लस GST इतकं शुल्क आहे. पदांनुसार पात्रताही वेगवेगळी आहे. काही पदांसाठी इंजिनिअरिंग पदवी, काहींसाठी अर्थशास्त्र, गणित किंवा सांख्यिकी पदवी, तर काही पदांसाठी अनुभव आणि सामाजिक विज्ञानाची पदवी आवश्यक आहे. काही पदासाठी तर 5 ते 9 वर्षांचा अनुभवही मागितला आहे. वयाची अटही पदानुसार वेगळी आहे. काही पदांसाठी 30 वर्षापर्यंत, काहींसाठी 35 वर्षापर्यंत, तर काही वरिष्ठ पदांसाठी 40 वर्षापर्यंत वयमर्यादा ठेवली आहे. हे सगळं वाचून मला एकच वाटलं, जर तुम्ही चांगली सरकारी किंवा प्रतिष्ठित नोकरी शोधत असाल तर मुंबई पोर्ट ऑथॉरिटीची ही संधी नक्कीच चुकवू नका. कारण कधी कधी आयुष्यातील मोठी संधी अचानक अशाच एका छोट्या बातमीमधून मिळते.